हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. डिश बघून तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपण कशाची भाजी बनवणार आहोत. तर आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत. एकदम साध्या पद्धतीने आपल्या घरामध्ये जे साहित्य असेल त्यापासून एकदम स्वादिष्ट आणि झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर पनीरच्या भाजीला लागणारे साहित्य मी तुम्हाला आधी सांगून घेते. कांदा, 2 टोमॅटो, मिरच्या, लसूण, 4-5 काजू आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे मी. तर आपण ते एका पॅनमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून छानसं भाजून घेऊयात खरपूस, जेणेकरून त्याची ग्रेव्ही चांगली होईल. जर तुम्ही असंच जर केलं, अर्धवटचं शिजलं तर ग्रेव्ही चांगली होणार नाही, भाजी मिळून येणार नाही आणि खाताना अजिबातच चांगली लागणार नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. ग्रेव्ही तुम्हाला पण नक्की आवडेल. टोमॅटोचा रस निघत असल्यामुळं थोडासा पॅन माझा काळा झालेला आहे. तर त्यामुळं काही हे वाटून घ्यायचं नाही की असं झाल्यामुळं आपली भाजी करपेल किंवा टेस्ट छान येणार नाही. छान भाजून घ्यायचं, त्याच्यामुळे अशी पेस्ट अशी एकदम लोण्यासारखी एकदम मऊसूद होते. माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि सारखं हलवत राहायचं, त्याच्यामुळे काय होतं की बुडाला हे कोणतेही ह्यामधले साहित्य चिटकणार नाहीत, करपणार नाहीत. तर छान सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. तर आपण त्याची प्युरी करून घेऊयात. प्युरी पण अशी सुंदर होते ना, ह्यामध्ये कोणता फूड कलर वापरलेला नाही, काही नाही. चला तर मग आपण एका पॅनमध्ये पनीर मी 50 ग्राम 250 ग्राम घेतलेलं आहे. तर छान पनीर पण तळून घ्यायचं आदर थोडेसे लालसर चटके पडेपर्यंत, किंचितसे लालसर चटके. जास्त तळवल्यामुळं काय होतं, पनीर असं रबरासारखं होतं, खाताना खावं वाटत नाही. आणि हलकंसं तळून घेतलं म्हणजे आपण जेव्हा खातो ना तो एकदम मऊसूद लागतं पनीर. असं वाटतसुद्धा नाही की आपण ह्याला तळून घेतलं आहे असं. मंद आचेवरच आपण भाजून घेऊयात, जेणेकरून पनीर चिटकणार नाही कढईला. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकले मी, 2 माप. त्यामध्ये जिरे तडतड होऊ द्यायचे थोडेसे. नंतर 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी लालसर होऊ द्यायची. मी सगळी प्युरी करून घेतलेली आहे. प्युरी तेलामध्ये टाकून द्यायची. लालसर अद्रक झालेली होती, तर मी प्युरी तेलामध्ये टाकून घेतली. प्युरी पण छान लालसर हलवून घ्यायची. त्यामध्ये 1 चम्मच मिरची, लाल तिखट, अर्धा चम्मच मीठ आणि 1 चम्मच पनीर मसाला, थोडासा गरम मसाला टाकला आणि किंचितसं पाणी टाकलं आणि ती ग्रेव्ही छानशी शिजवून घ्यायची 1 मिनिट. नंतर त्यामध्ये आपण पनीर टाकूयात. पनीरची ग्रेव्ही छान शिजलेली आहे, त्यामध्ये पनीर टाकून घेऊयात. पनीर टाकल्याच्या नंतर 1 ते 2 मिनटं पनीर त्यामध्ये शिजून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले पनीरमध्ये जातील. पनीरची पण टेस्ट छान लागेल. पनीर शिजलेलं आहे, तर आपण सर्व करून घेऊया. अशाच पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बघा ग्रेव्ही किती सुंदर झालेली आहे. काय होतं, लहान मुलांना ग्रेव्ही आवडते, पनीर तेवढं आवडत नाही. त्यासाठी अशी ग्रेव्ही थोडीशी करायची. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.
स्वस्त राहा, मस्त राहा. पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपी घेऊन.